गंधर्व नगरीतील नवरत्न अपार्टमेंटच्या निर्माणाधीन इमारतीमध्ये एक 8 वर्षीय मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे। ओम सुरेश दुधाट वय वर्ष 8 असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे। ओमचे आई वडील गंधर्व नगरीतील श्री बालाजी मंदिराजवळ असलेल्या नवरत्न अपार्टमेंटमध्ये वॉचमन म्हणून काम करत आहे। दिवसभर त्यांचे वडील मोलमजुरीचे काम करतात व त्याची आई कुटुंबाचा उदरनिर्वाह धुणे भांडे करून चालवते। रात्रीच्या वेळी हे कुटुंब नवरत्न अपार्टमेंटमधील तात्पुरत्या रूममध्ये राहत आहे। ओम हा 8 वर्षाचा मुलगा काल संध्याकाळी अचानक घरातून गायब झाला होता। त्याचा सर्वत्र शोध घेतला जात असताना रात्री उशिरा त्याचा मृतदेह इमारतीच्या डगमध्ये सापडला। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांच्यासह पोलिसांचा एक मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सांगितले की ओमचा मृतदेह डगमध्ये सापडला असून त्याच्या पाठीमागील बरगड्या तुटलेल्या आढळल्या आहेत। यावरून त्याला उंचावरून फेकले गेले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। ओमवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या शोधासाठी 3 तुकड्यांना रवाना करण्यात आलेला आहे। पोलिसांनी इमारतीच्या आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी सुरू केली आहे आणि संदिग्ध व्यक्तींना शोधण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय आहे। सोमवारी संध्याकाळी ओमच्या मृतदेहाची देवळाली गाव येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। ओमच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरातील प्रत्येकाचे मन शोकाग्रस्त झाले आहे। या घटनेनेच एकच खळबळ माजली आहे आणि संबंधित आरोपीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गंधर्व नगरी या ठिकाणी एक कन्स्ट्रक्शन साईट सुरू आहे। सदर कन्स्ट्रक्शन साईटमध्ये एक 8 वर्षाचा मुलगा मयत स्थितीमध्ये काल आढळून आला होता। बिल्डिंगचे जे डक होते त्या डकमध्ये पहिल्या मजल्यावरती त्याचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला होता। नेमकं कारण त्यावेळेस स्पष्ट होत नव्हतं, त्याच्यामुळे ADR दाखल करण्यात आलेला होता। आज सकाळी त्याचा PM या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि PM रिपोर्टवरून आम्हाला असं कळालेलं आहे की त्याचा जो मृत्यू झालेला आहे तो त्याला बरगड्या, त्याच्या पाठीमागच्या साईडच्या ज्या बरगड्या आहेत त्या तुटून झालेला आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये काही अनैसर्गिक अत्याचार झाल्याची देखील घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। तर त्या बाबतीमध्ये तपास सुरू आहे। उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी घटनाच्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आरोपीच्या शोधासाठी 3 टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। अजून असं तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही आहे। तपास सध्या पूर्णपणे प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। नाही, अजून त्या बाबतीमध्ये काही तपास पुढे आलेला नाही आहे। आता तपास फक्त प्राथमिक स्वरूपामध्ये आहे। आम्ही PM रिपोर्ट प्राप्त केल्यानंतर आम्हाला ही घटना घडलेली आहे आणि आम्ही टीम रवाना केली नाही। जो मुलगा आहे तो मूक आणि बधीर असल्याबाबतची माहिती समोर येते आहे। त्याबाबत आम्ही त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा हे या ठिकाणी प्राप्त करत आहोत। नाही, गायब नव्हता झालेला घरातून। ह्या कन्स्ट्रक्शन साईटवरती मजुराचं काम ते या ठिकाणी करत। त्याचे आई वडील, त्याचा आणि तो मुलगा आणि त्याचा एक भाऊ पण आहे, तो इथं या ठिकाणी राहत होता। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड।